नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मास्टर आर.एस. या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेत 7 मोठे बदल करण्यात आलेले आहेत. त्याबाबत आज आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो. त्यामध्ये पहिला बदल आहे, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच ती 31 ऑगस्ट 2024पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024पासून दर महिन्याला 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. दुसरा पाहूया बदल कोणता आहे तो. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, हे जे 4 डॉक्युमेंट सांगितलेले त्याच्यामध्ये कोणतंही एक चालू शकतं. तिसरं बदल पाहूया. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. अरे वा, इथे शेतीची अट ठेवली होती ती वगळण्यात आलेली आहे, 5 एकर. चौथा बदल आहे, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. इथे पण 60 ऐवजी 65 केला, म्हणजे 5 वर्षे अजून वाढवली आहेत. पाचवा बदल, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. 6वा बदल आहे, ₹2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर, म्हणजेच 2.5 लाखाचं जे बदल आधी हे होतं, 2.5 लाखाचं जे ऑप्शन होतं त्याच्यामध्ये, तो नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. 7वा बदल इथे पाहूया. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर हे 7 बदल, मोठे बदल या योजनेत केलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला